मी एका महाविद्यालयात शिकत आहे. कला शाखेत शेवटच्या वर्षाला आहे. हा माझा एक कधी न विसरणारा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. हे सत्य की भास अजून मी भ्रमात आहे. आमच्या वार्षिक परीक्षेला अजून अवकाश होता. मी तेव्हा आमच्या महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल टीमचा कॅप्टन होतो. बरेच सामने मी माझ्या टीमसोबत जिंकलो होतो. अचानक काही दिवसांनी आमच्या महाविद्यालयाचे व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक वसंतराव सुर्वे आजारी पडले आणि आम्हाला स्वतः सराव करावा लागला. पण योग्य प्रशिक्षणाशिवाय सराव करणे आणि सामना जिंकणे अशक्यच होते. पण माझ्यासोबत माझे खेळाडू होते. कॉलेज सुटल्यावर आम्ही संध्याकाळी मैदानावर जमत असो आणि व्हॉलीबॉल खेळायचा सराव करत असो. एकदा आम्हाला समजले की आमच्या व्हॉलीबॉलचा सामना काही दिवसांवर होणार आहे. जवळजवळच 15 दिवसांचा अवधी आहे आणि हा राज्यस्तरीय होणार आहे. आमच्या प्राचार्यांनी आम्हाला बोलावून याबद्दल सांगितले आणि आम्ही त्यांना सगळे सामने जिंकून येऊ असे आश्वासनसुद्धा दिले. आम्ही आश्वासन तर दिले, पण आमचे प्रशिक्षक तर अंथरुणात खिळून होते. पण आम्ही आमच्या परीने रोज संध्याकाळी येत असो. असे करता करता 10 दिवस झाले. एकदा संध्याकाळी आम्ही सराव करत होतो तेव्हा आम्हाला समोर आमचे प्रशिक्षक येताना दिसले. आम्ही खूप खुश झालो. इतके महिने इतके दिवस आम्ही स्वतः खेळत होतो. पण आमचे प्रशिक्षक आल्यावर आमच्या नवीन प्रेरणा जागे झाल्या आणि आम्ही नवीन जोमाने सराव करू लागलो. मी सरांना विचारले, सर तुम्ही आता बरे आहात ना? कारण गेल्या काही दिवसांपासून खूपच आजारी होता. तर ते मला म्हणाले, अरे समीर, मला आता बरे वाटत आहे. आराम करून करून मला खूप कंटाळा आला होता. पण आता आपल्याला खूप सराव करावा लागणार आहे. नेहमीसारखे तुम्ही रोज सराव करा. मी आहे सोबतच तुमच्या. असे म्हणून ते आम्हाला खेळायला सांगू लागले. आमचा सामना 2 दिवसानंतर होणार होता. आम्हाला संध्याकाळीच निघायचे होते. कॉलेजमधून एक बस आम्हाला आमच्या शहरापासून पुण्याला नेणार होती. हा प्रवास एका संपूर्ण रात्रीचा होता. आम्हाला संपूर्ण रात्र बसमधून काढायची होती. आम्ही सगळे बसजवळच पोहोचलो, पण आमचे प्रशिक्षक आले नव्हते. आम्ही बसमध्ये बसून त्यांची वाट पाहू लागलो. काही वेळाने ते आले. एक छोटी बॅग घेऊन ते आले होते आणि ड्रायव्हिंग सीटजवळच बसले होते. आम्ही सगळ्यांनी आमचा सामान घेऊन व्यवस्थित ठेवला होता आणि आमच्या सीटवर येऊन बसलो होतो. वेळ रात्रीची होती. 7 वाजत आले होते. काही वेळाने आम्ही शहर सोडले आणि पुण्याच्या दिशेने निघालो. आम्ही जवळजवळच 10 ते 12 खेळाडू होतो. काही राखीव होते. आमची बस निघाली. काही वेळाने आम्ही आमचे शहर सोडले आणि मुख्य रस्त्याला लागलो. बाहेर रिमझिम चालूच होती. आमची दगामस्ती चालूच होती. आम्ही सगळे एकमेकांची चेष्टा मस्करी करत होतो. मी आमच्या प्रशिक्षकांकडे पाहिले. ते मला झोपेत असलेले दिसले. आता वेळ रात्री 9 वाजेची होती. आम्ही सगळे आता गुंगावू लागलो. झोप आम्हाला सतावू लागली. मस्ती करून आम्ही खूप थंकून गेलो होतो. मला जाग आली तेव्हा आम्ही एका हॉटेलजवळ थांबलो. बहुधा नुकतीच आमची बस इकडे थांबली असावी. मी घड्याळात पाहिले तर रात्रीचा 1 वाजत आला होता. सगळे खाली उतरत होते. गडबड चालू होती. आम्ही खाली उतरलो. सगळ्यांनी जेवण करून घेतले किंवा काहींनी नुसताच चहा घेतला. पण मला एक गोष्ट खूप चांगल्याप्रमाणे जाणवली की गेल्या 5 ते 6 दिवसापूर्वी आमचे प्रशिक्षक आम्हाला शिकवत होते. त्यामुळे आमच्या सरावात खूप फरक पडला होता. आम्ही आधीपेक्षा चांगल्या प्रकारे खेळू शकत होतो. याचा वेगळाच आनंद मला होत होता. आता आम्ही पुढच्या प्रवासाला जायला सज्ज झालो. सगळ्या कॉलेजच्या अपेक्षा आमच्यावर अवलंबून होत्या. आम्ही त्या पूर्ण करणार होतो. काही वेळाने आमची बस चालू झाली. आम्ही पुन्हा झोपू लागलो. सकाळ केव्हा झाली हे मला समजलेच नाही. आम्ही पुण्याच्या जवळच आलो होतो. पुण्याच्या एका महाविद्यालयात आम्ही गेलो. तिकडे आम्हाला काही दिवसा राहायचे होते आणि यायचे सुद्धा होते आणि ते सगळे सामने जिंकूनच. आम्हाला आजचा दिवस आराम करायचा होता आणि दुसऱ्या दिवसपासून सामना खेळायचा होता. आम्ही आमचा सामान घेऊन नेमून दिलेल्या इमारतमध्ये गेलो आणि आमच्या खोल्यात गेलो. आमचे सर बाजूच्या एका खोलीत होते. पण मला एक गोष्ट जाणवत होती.
सर आजारपणातून आले तेव्हा एक वेगळ्याच जगात असल्याचे वाटत होते. जास्त कोणाशी बोलत नव्हते, पण त्यांचे काम ते योग्य पद्धतीने करत होते. दुसऱ्या दिवशी आमचा सामना होता. जवळच असणाऱ्या एका शहराच्या महाविद्यालयाच्या खेळाडूंशी. आम्ही त्यांच्याशी सामना खेळायला तयार झालो. शिट्टीचा आवाज आला तेव्हा आमच्या एका खेळाडूने डाव्या हाताने बॉल पकडून उजव्या हाताने त्याला फटका मारला. त्याने सामना चालू झाला. मैदानात बरीच गर्दी होती. बराच वेळ असे चालले आणि आम्ही जिंकलो आणि पुढच्या क्रमांकावर जाऊन पोहोचलो. असे करत करत आम्ही सगळे सामने जिंकू लागलो. आम्हाला आता त्या ठिकाणी 8 दिवस झाले होते. पुढच्या 2 दिवसात आम्हाला शेवटचा सामना खेळायचा होता. तो दिवससुद्धा आला ज्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. दरम्यान आमचे प्रशिक्षक सुर्वे हे आम्हाला योग्य मार्गदर्शन करत होते. इतक्यात एक व्यक्ती आमच्याकडे आला. त्या व्यक्तीने ट्रॅकसूट घातला होता. आमच्याकडे येऊन तो म्हणाला, मुलांनो, मी आजपर्यंत सगळे सामने जिंकले, कोणतेही प्रशिक्षण नसले तरी. पण काही दिवसांनी शेवटचा सामना आहे. तो योग्य प्रशिक्षणाने तुम्ही जिंकावे म्हणून मला तुमच्या प्राचार्यांनी इकडे पाठवले आणि मला आशा आहे तुम्ही हा सामना जिंकून आपल्या कॉलेजचे नाव पुढे न्यावे. पण सर, आम्हाला तर सुर्वे सर रोज मार्गदर्शन करत असतात. ते बाजूच्या खोलीत आहेत. काय हे असे शक्य आहे? सुर्वे सर तर गेल्या महिन्यात हे जग सोडून गेले आणि तुम्ही म्हणताय की तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. हे ऐकून तर आमच्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावे आम्हाला काहीच सुचले नाही. आम्ही त्यांच्या खोलीकडे गेलो तर त्या ठिकाणी कुलूप होते. त्यानंतर आम्ही विचारपूस केल्यानंतर आम्हाला असे समजले की त्या ठिकाणी सुर्वे म्हणून कोणीच आले नव्हते. मग आम्ही दुःखातच शेवटचा सामनासुद्धा जिंकलो. वही सुर्वे सरांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून, खूप घाबरून आणि खूप दुःखातून. मित्रांनो, मला हा अनुभव कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि तुमच्याकडेही अशा काही कथा असतील, अनुभव असतील तर तुम्ही तुमचे अनुभव आणि कथा आम्हाला आमच्या इंस्टाग्राम ID ला पाठवू शकता किंवा तुम्ही आम्हाला मेलही करू शकता.